नमस्कार मित्रांनो, मी उदय लवण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, काय आहे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, चला बघूयात। जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी $11.5 ते $12 प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे। 15 एप्रिल पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढण्याची शक्यता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी पण येणार नाही आणि मंदी पण येणार नाही। तेजी अवकेमुळे येणार नाही आणि मंदी याच्यामुळे येणार नाही की भाव फारच निच्चांकी स्तरावरती आहे आणि जागतिक स्तरावरती काही जास्त बदल होणार नाही। यामुळे देशातील बाजारात सुद्धा जास्त बदल आंतरराष्ट्रीय बाजारामुळे होणार नाहीत। पण एक आशा आहे की देशामध्ये आपल्याला 15 एप्रिल पर्यंत सोयाबीनची विक्री कमी होताना दिसू शकते आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 15 एप्रिल पर्यंत ₹100ची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी 4200 ते 4500 वरून 4300 ते 4600च्या दरम्यान जाऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला 4500 4600 हा भाव हमखास मिळत असेल 15 एप्रिल पर्यंत तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा, बाकी 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि ते पण जास्त काळ नाही, 100-200ची आणखीन तेजी आली तर यालाही विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची अजिबात शक्यता या ठिकाणी दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.